कायद्याने देश चालतो आणि देश चालवण्यासाठी कायदा मजबूत असावा लागतो। याच कायद्यांची आणि त्याच्याशी निगडीत केसेसची माहिती आपण घेतोय कायद्याचे बोला या सिरीज मध्ये। आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत दिल्ली विद्यापीठातील कायदे विभागाने घेतलेल्या एका निर्णयाविषयी। दिल्ली विद्यापीठातील कायदे विभागाने भारताचा पुरातन ग्रंथ मनुस्मृतीला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून घोषित केलंय। 3 आणि 5 वर्षांच्या अंडर ग्रॅज्युएट लॉ अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिकवले जाणारे न्यायशास्त्र विषयाचे विश्लेषणात्मक युनिट 5 अंतर्गत मेधातिथीचा राज्य आणि कायदा ही संकल्पना मनुस्मृती ग्रंथातून संदर्भित केली गेली आहे। मेधातिथी हे मनुस्मृतीचे सर्वात जुने आणि प्रसिद्ध भाषाकारांपैकी एक आहेत। जाती व्यवस्थेचे समर्थन, लैंगिक असमानता, कठोर शिक्षा, कालबाह्य सामाजिक नियम आणि मूल्ये, सामाजिक बहिष्कार इत्यादींमुळे मनुस्मृतीवर महत्वपूर्ण टीका झाली आहे आणि याचमुळे मनुस्मृतीचे दहनही केले होते हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे या निर्णयाला कॅम्पस लॉ सेंटर मधूनच विरोध होताना दिसतोय। मनुस्मृती जर शिकवली गेली तर समाजात जात, धर्म यावरून फूट पडेल असंही म्हणलं जाते। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।